एनडीआरएफ तर्फे ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले। यावेळेला ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झालेल्या नवीन बोटीचं प्रात्यक्षिक ठाणे तलावपाळ इथे करण्यात आलं। ही बोट कशी चालवावी यासाठी एनडीआरएफ टीमनं ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं। त्यामध्ये रबरी बोट नव्यानं दाखल झाली असून आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बचाव कार्यासाठी काम केलं असल्याचं सांगतानाच एकूण 18 बोटी आमच्याकडे आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सचिन दुबे आणि यासीन तडवी यांनी दिली। कसं बघतात अनेक ठिकाणी घटना घडत असतात, आपली टीम सक्रिय होऊन कशी काम करणार आहे आणि आज जो ह्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू आहे कशाबद्दलचं सांगा। शासनाकडनं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आपल्याला, तर अतिवृष्टीमध्ये लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याकडे TDRF आणि NDRFची टीम सक्षमपणे उभी आहे ठाणे शहरासाठी। आणि जे आज सराव करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये लोकांना कशा प्रकारे तात्काळ वाचवण्यात यावा त्यासाठी हा सराव होता। माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय प्रशांत गोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन विभाग वडपुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं हे प्रशिक्षण सुरू आहे। NDRF आणि TDRF NDRF टीमकडून आपली TDRF टीम साठी सर नवीन ही बोट घेतलेली आहे त्याबद्दल ही रबर बोट आहे आणि लोकांना वाचवण्यासाठी सक्षमपणे आपल्याला त्याचा उपयोग करता येईल आणि याला OBM मशीन सुद्धा देण्यात आलेली आहे, तर एकदम फास्टमध्ये ही बोट उपयोगात येणार आहे लोकांना तात्काळ मदत करण्यासाठी। सध्या किती बोट आहेत आपल्याकडे? एकूण महापालिकेकडे 18 बोट आहेत आणि ही एक रबर बोट आपल्याला मिळाली, प्लस NDRF टीमकडे एक बोट आहे। सर NDRFची टीम किती आहे? फायबर बोट आहे, काही लाकडी बोट आहेत आणि विविध ठिकाणी आपण त्या बोटींचं हे करून ठेवलेलं आहे। सर NDRFची किती टीम आली आहे ठाण्यामध्ये? NDRFची 25 जणांची एक टीम आहे आणि आपले 30 जवान आहेत TDRF। ओके।